घ्या. त्यांनी नोटीस लावणं हे 7 दिवस आधी नोटीस प्रसारित करावी लागते किमान एका वृत्तपत्रात. त्याच्यानंतर नागरिकांच्या त्याच्यावर हरकती घेतल्या जातात आणि मग ती कारवाई केली जाते. नुसती त्याच्यावर नाही चालणार आहे, ते झाडावर सुद्धा नोटीस चिटकवावी लागते. ट्रेन जी आणली त्याला पण नोटीस नाहीये. ट्रेनवाल्याला आगाऊ सूचना काही दिलेल्या नाही. नागरिक इथं एवढे नागरिक आहेत, त्यांना काही सूचना आल्यात का? छोटे व्यावसायिक आहेत, काय जर झालं घातपात झाला तर कोण जबाबदार राहणार आहे? आले की लगेच कापायला, असं योग्य नाही ना. मुख्य अधिकारी इथं उपस्थित नाहीत, ज्यांनी आधीच दिलेत ते उपस्थित नाहीत. कोणी येईल कुठेही झाड कापेल असं चालतं का? धन्यवाद. ह्याचा राजकीय आम्हाला काय राजकीय विषय काय नाहीये. राजकीय विषय काय नाहीये. आणि कायद्यांचं उल्लंघनच आहे ते. कुठलं कायद्याचं उल्लंघन काय आहे. विषय नाही. लोकांच्या भावना जाणं आणि त्याच्यावरती निर्णय करा ना. परवा दिवशी शिवसाहेब स्वतः आले आणि आज आता परत असं करणं हे चुकीचं आहे. त्यांनी आश्वासन दिलं शिवसाहेबांनी स्वतः सगळ्यांना. आश्वासन केलं होतं की ही आम्ही झाडं काढणार नाही. नाही. आज पुन्हा एकदा त्यांनी नगरपालिकेची लोक पाठवून ही झाडं छाटायची म्हणून सांगितलं. छाटण्यासाठी इथं असं तुम्हाला कुणाला जाणवतंय का की एवढ्या हाईटचे झाड छाटण्याची गरज आहे? इथं उपस्थित असलेल्याने एकानेही सांगावं. संध्याकाळी 6 नंतर आपल्यात आपण कोणत्याही झाडाला स्पर्श सुद्धा करत नाही. आता त्यांना कट करणं ही गोष्ट चुकीच आहे. संध्याकाळी 6 नंतरचा वृक्ष छाटायची, तोडायची, कापायची, त्याची प्रसिद्धी आधी तुम्ही जाहीर प्रसिद्धी द्या, त्याच्यावर लोकांच्या हरकती येऊ द्या.